या वनडेमध्ये वेस्ट इंडिज विरुद्ध विकेट हॅट्रिक घेण्याचा रेकॉर्ड केला होता, ज्याच्या नवे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात लांब लचक षटक टाकण्याचा रेकॉर्ड आहे. 17 चेंडूंचा षटक हाताळलं होतं बांगलादेश विरुद्ध. आणि त्याच गोलंदाजाने आजच्या दिवशी 2002 मध्ये विकेट हॅट्रिक घेण्याचा रेकॉर्ड केला होता शारजा वनडेमध्ये, जेव्हा वेस्ट इंडिजच्या 3 फलंदाजांना त्यांनी पहिल्यांदा रस्ता दाखवला होता. ती घटना आजच्या दिवशी अर्थात 15 फेब्रुवारी 2002 मध्ये घडली होती. अनंत मस्के गोलंदाजी मार्ग करतो दुसऱ्या षटक हाताळण्यासाठी. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर, सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. रिव्हर्स शॉट खेळण्याचा प्रयत्न, मात्र 30 संघामध्ये चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या सिंगल निवडून होते 16. नवीन फलंदाज आकाश वारगडे, ज्याने तालुका क्रिकेट ग्रामीण मधील एक रेकॉर्ड प्रस्थापित केला होता, ज्याला मी स्लोगन दिलं होतं फर्स्ट क्लास क्रिकेट. अग्रजा चषकामध्ये बॅक टू बॅक 4 मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड या खेळाडूने पटकावलं होतं. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आपण सौरभ गांगुली याचा रेकॉर्ड पाहतो. यावेळी मात्र स्ट्रेट ड्राइव्ह, बॉलर बॅक बॉलचा फटका, मिड आणि मिड ऑफच्या मधून चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षणाला केवळ एकच धाव, एका धाव समाधान मानावं लागतो. धावसंख्या वाढवून होते 17 फेब्रुवारी 1984 मध्ये एबी डिलर्स, अब्राहम बेंजामिन डिलर्सचा मिस्टर 3016 याचा जन्म झाला होता. 316 अर्थात 360 डिग्री मध्ये जो फलंदाज खेळतोय अब्राहम बेंजामिन डिलर्सचा, एबी डिलर्सचा याचा जन्म झाला. त्याचा जोशी नंबर आपण धावपळावर पाहतोय 17 धावा. रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू सरळ निघून जातो यष्टीच्या हातामध्ये. रिव्हर्स फटका, लगा तो मटका नहीं तो फिर झटका, लगा तो गाली नहीं तो फिर लगा तो ताली नहीं तो फिर गाली, असं फटक्याबद्दल म्हणता येईल. एक जोखीम भरा फटका असतो रिव्हर्स फटका क्रिकेट मधील. आनंद मस्के पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्ग सज्ज होतोय. कासिम धाबा एंड करून सामनाकडे फलंदाज आकाश वारगडे तिसऱ्या क्रमांकावर खेळण्यासाठी आलेला आहे. यावेळी पुन्हा एकदा रिव्हर्स फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू समाजाकडे चांगलं बॅकअप आपल्याला पाहायला मिळतोय. तोपर्यंत 2 धावा घेण्याची संधी मिळते. चांगलं क्षेत्ररक्षण निश्चितच तसं वाईड ऑफ थर्डमॅन क्षेत्रामध्ये केलं गेलं होतं. हे 2 धावांना धावसंख्या उडवून होते 19. आपण या स्पर्धेचा दुसरा दिवस पाहतोय. दुसऱ्या दिवसामध्ये दुपारच्या 17 नंतरचा सामना पॉवर शेलर विरुद्ध अग्रज पिंपळास या 2 संघादरम्यान रंगत आहे. यावेळी रिव्हर्स फटका, पुन्हा एकदा त्या दिशेमध्ये, यावेळी मात्र कुठलीही संधी नाही क्षेत्ररक्षकाकडे. चेंडू जातो समाजावर चौकार. संघाचा गोलंदाज आणि बंदूक खाली संघाचा गोलंदाज दोन्ही संघाच्या गोलंदाजाला विनंती असेल की आता टॉस बॉक्स मध्ये यायचा. आयडियल हवेदेवी संघाचा गोलंदाज राहुल आणि बंदावरती कालेर संघाचा गोलंदाज दिलीप, दोन्ही संघाच्या गोलंदाजाला विनंती असेल की आपण टॉस बॉक्स मध्ये नाणेफेकीसाठी यायचं आहे. 2 षटकांनंतर अग्रजा पिंपळास संघाविरुद्ध पॉवर शेलर संघाने नाणेफेक खेळल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना आपल्या धावपळकर एका गड्याच्या मोबदल्यात धावा झळकवल्या होत्या. आतापर्यंत 23 धावा. पहिला फलंदाज हरिकेश सिंग बादून पॉलमध्ये पडला होता झेलबॅकच्या रूपाने. साजन पाटील आणि ब्रेक थ्रू मिळून दिला होता आपल्या षटकातील शेवटच्या चेंडूवर. मात्र हरिकेश सिंग यांनी 2 षटकार पेश केले होते आपल्या इनिंग मध्ये आणि 14 धावांचा महत्त्वपूर्ण योगदान दिलं होतं आपल्या संघासाठी. दिनेश भोईर आणि आकाश वारगडे ही जोडी मैदानात आहे. आकाश वारगडे अग्रजा चषक पिंपळास मध्ये ग्रामीण पूल मधून मालिकेवर ठरला होता मॅन ऑफ द सिरीज. त्यानंतर बंदरेवरती कालेर आयोजित सरपंच चषक कालेर मध्ये हाच खेळाडू मॅन ऑफ द सिरीज मालिकेवर ठरलेला होता. यंदाच्या हंगामामध्ये 2 वेळा आकाश वारगडे हा खेळाडू मॅन ऑफ द सिरीज ठरलेला आहे. पूर्णपणे मदार असणाऱ्या हा जोडीवर, कारण एक्सपिरियन्स कम्पेअर एका बाजूला आपण पाहतो दिनेश भोईर, दुसऱ्या बाजूला युवा टॅलेंटेड बॅट्समन आकाश वारगडे.
चेतन म्हात्रे तिसऱ्या षटक बदलण्यासाठी येत आहे. आयडियल हवेदिवे आणि बंदरावती कालेर दोन्ही संघाच्या कर्णधारांना पहिला ऑफिशियल गोल देण्यात येत आहे. आपण टॉस करण्यासाठी आमच्या टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. या षटकाच्या समाप्तीनंतर लगेच नाणेफेक केली जाणार आहे. शेवटचं षटक मार्गस्थ आहे. लास्ट ओव्हर इन प्रोग्रेस. चेतन म्हात्रे बॉलिंग मार्कवर पुष्पमेलपाडा गोडसे यांकडनं गोलंदाज मार्कवर सज्ज होतोय. सामना करेल फलंदाज एक्सपिरियन्स कंपनीर दिनेश भोईर याने स्वर्गीय हेमंत पाटील चषकामध्ये उत्कृष्ट फलंदाजीचं प्रदर्शन केलं होतं. अगदी हरला गेलेला सामना आपल्या संघाला अंतिम क्षणी जिंकून दिला होता. फलंदाजीमध्ये थोडासा चुकतोय, पंचांचा डेड बॉलचा इशारा होतोय. पवन शेलार संघाने याच ग्राउंडवर या वर्षीचा युवा प्रतिष्ठान चषक पटकावला होता. सावंत स्पोर्ट्स सावंत संघाला पराभूत करून आणि गेल्या वर्षीचा जयपजंग चषकही या संघाने पटकावलेला आहे. डिफेंडिंग चॅम्पियन आहे पवन शेलार संघ. यावेळी मात्र शॉर्ट इम्प्रूव्ह करण्याचा प्रयत्न. स्क्वेअर ऑफ द विकेट डीप स्क्वेअर मध्ये क्षेत्ररक्षण चेंडू झेपावतोय. खराब क्षेत्ररक्षण त्याचा फायदा मिळतोय फलंदाजाला. 2 धावा पूर्ण करता फलंदाज दिनेश भोईर पोहोचतो आपल्या वैयक्तिक 2 धाव्याने 4 या धावसंख्या. संघाची धावसंख्या होती ती 1/25. सिल्वर आपली धावसंख्या आपण पाहतोय. क्वार्टर सेंचुरी धावफलकावर 25 धावा झाल्या जातात. अतिशय उत्कृष्ट स्पर्धेचं आयोजन व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी या स्पर्धेला सुरुवात झाली होती. प्यार के रंग व्हॅलेंटाईन डे के संघाने मी स्लोगन दिलं होतं, टायटल दिलं होतं क्रिकेट के रंग जय बजरंग के संघ. क्रिकेट के रंग जय बजरंग के संघ मित्र आपण पाहत आहोत. जय बजरंग चषक 2017. यावेळी मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. शॉर्ट मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल होतोय आणि अशा प्रकारे दोन्ही रेल्वे एकाच स्ट्रायकरवर परिणाम स्वरूप ऍक्सिडेंट. दुसरा फलंदाज मारतो पवन शेलार संघाचा. दोन फलंदाज धावबादच्या रूपाने दुसरा फलंदाज बाद. पहिला फलंदाज झेलबादच्या रूपाने बाद झाला होता. सचिन भोईर 4थ्या क्रमांकावर ज्याला मी टायटल दिलं होतं क्रिकेट फेस्टिवल स्वराज्य चषक खाडेमध्ये उत्कृष्ट फलंदाजीचं प्रदर्शन केलं होतं. बॅट बॅक 3 इनिंग मध्ये नाबाद खेळ्या फेस केल्या होत्या. यावेळी मात्र स्क्वेअर ऑफ द विकेट स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षण चेंडूवर होतो. तोपर्यंत एका धावाने स्वतःचं खातं उघडण्याची संधी मिळते फलंदाज सचिन यास. हे सिंगल धावसंख्या वाढवून होते 27. 27 लॉस फॉर द 2 विकेट्स. ज्याप्रमाणे टेस्ट क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकर 4थ्या क्रमांकावर खेळण्यासाठी येत होता, त्याप्रमाणे 4थ्या क्रमांकावर खेळण्यासाठी आलेला सचिन भोईर पवन शेलार संघाकडून. मात्र 100 कोटीच्या डोक्यावरून मारण्याचा प्रयत्न. मात्र स्वीपर मध्ये कुठलीही चूक करत नाही. अप्रतिम जवाब आणि फलंदाज फेल. तिसरा फलंदाज बाद होतोय पवन शेलार संघाचा. NS गलुळाचं पाणी कशाला ढवळीले मागाच्या पिल्याला. शेवटचा ऑफिशियल बॉल देण्यात येत आहे. आयडियल हवेदिवे आणि बंदरावती कालेर दोन्ही संघाच्या कर्णधारांना शेवटचा ऑफिशियल बॉल देण्यात येत आहे. आपण नाणेफेक साठी यायचं आहे कारण शेवटचं षटक संपण्याच्या मार्गावर आहे. शेवटचं षटक मार्गस्थ आहे. आपण पाहतो या षटका समाप्तीनंतर लगेच नाणेफेक केली जाणार आहे. बंदरावती कालेर संघाचा संघ नायक आणि आयडियल हवेदिवे संघाचा संघ नायक दोन्ही संघाच्या कर्णधारांनी नाणेफेकीचे आमचे कक्ष टॉस बॉक्स टॉसचा बॉस बनण्यासाठी आमच्या टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. अतिशय उत्कृष्ट स्पर्धेचं आयोजन मित्रांनो आपण पाहतोय. ग्रामीण क्रिकेटचा महासंग्राम सध्या आपण पाहतोय. अबकी बार ग्रामीण क्रिकेट मध्ये एकूण मानकुली के सरकार चलते हुए 4 कप्स आणि त्या संघाला आपण आजच्या दिवशी खेळताना पाहणार आहोत.
अजून या षटकातील 2 चेंडू शेष आहेत. आयडियल हवेदेवी संघाचा संघ नायक आपण पुन्हा एकदा विनंती करण्यात येत आहे. तसेच बंधावरती कॉलेज संघाचा कर्णधार की आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. धावसंख्या 27. पहिल्या षटकामध्ये 15 धावा खर्च केलेल्या, दुसऱ्या षटकामध्ये 8 धावा. चेतन मात्रे पश्चिमेकडे गोलसो इनकडनं गोलंदाज मार्कर सज्ज आहे. सामनाकडे फलंदाज सचिन भोयर. यावेळी मात्र फाईन लेग क्षेत्रामध्ये फाईन खेळलेला आहे. चेंडू लोकेशन वर चौकार. चौकारून धावसंख्या वेगाने वरती धावसंख्या वाढून होते. 31 लॉस फॉर द 3 विकेट्स. टॉप ऑर्डरच्या 3 फलंदाज बाद होऊन पॅनलमध्ये परतलेले दिनेश भोईर, हरिकेश सिंग आणि आकाश वाडगडे. सचिन भोईर आणि ज्युनियर दिनेश भोईर हे जोडी मैदानात आहे. सचिन भोईर आपला वैयक्तिक 5 धावसंख्या खेळतोय. यावेळी मात्र अतिशय उत्कृष्ट मार्गाच्या अंदाजाने चेंडू जातो फाईन लेगची बाजूवर षटकार. तर नाणेफेकीसाठी दोन्ही संघाचे कर्णधार भद्रावती कालेर आणि आयडियल हवेदिवे दोन्ही संघाच्या कर्णधार या टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. नाणेफेक केली जात आहे. निश्चितच या स्पर्धेचे आयोजक माजी सरपंच विद्यमान ग्रामपंचायत सदस्य मुरलीधर बाबूराव केने यांच्या शुभ हस्ते दोन्ही संघादरम्यान नाणेफेक केले जाते. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. नाणेफेक केली जाते. नाणेफेक जिंकले भद्रावती. नाणेफेक आपण जिंकलेले आहे. नाणेफेक जिंकल्यानंतर काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. समोरील संघ एक चांगला संघ आहे आयडियल हवेदेवी संघ. त्या संघाला किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल? 4 ओव्हरीमध्ये 35च्या आत थांबवण्याचा प्रयत्न करू. 35च्या आतमध्ये थांबवण्यासाठी आपले कोणते असे गोलंदाज असतील तुझ्या सहित जे आपल्या संघासाठी चांगली कामगिरी करतील? नंदन आहे, अमर आहे, मी आहे, सुनील आहे, विनायक आहे. निश्चितच या स्पर्धेचं जे आयोजन केलेलं आहे 20 वर्षांची अखंडित परंपरा आहे. यावर्षी आपण युट्यूबद्वारे स्पर्धेचा लाईव्ह टेलिकास्ट पाहतोय. जयबजरंग स्पोर्ट्स आयोजित आहे जयबजरंग चषक 2017, ज्याला मी टायटल दिले आहे. व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी या स्पर्धेला सुरुवात झाली होती. प्यार के रंग व्हॅलेंटाईन डे के संघ आणि क्रिकेटचे रंग जयबजरंग के संघ. कसं वाटतंय या आयोजनाविषयी? खूप सुंदर आयोजन आहे आणि त्यांनी दरवर्षी अशाच प्रकारे आयोजन करावे. त्यांना मी या स्पर्धेबद्दल अभिनंदन करतो त्यांचं. आपल्या संघाचं ऑल द बेस्ट. नाणेफेक आपण हारलेला आहे. नाणेफेक हारल्यानंतर प्रथम आपल्याला फलंदाजी करायचं आहे. आपला संघ यावर्षी भन्नाट कामगिरी करतोय, मात्र थोडासा नंतर सेकंड थर्ड राऊंडमध्ये थोडासा अडखळताना दिसतोय. तर
तर निश्चितच सुरुवात झोकत होते, मात्र कुठेतरी नंतरच्या स्टेपला आपला संघ डलमलतोय. तर काय वाटतं आपल्या संघाविषयी? आणि प्रथम फलंदाजी आपल्याला करायचं, प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 4 षटकामध्ये किती धावांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न असेल? 50 ते 60 धावांपर्यंत पोहोचण्याचा आमचा प्रयत्न असेल. राहुल जो इन्फॉर्म फलंदाज आहे, मात्र याआधी जो चषक झाला होता स्वर्गीय परशुराम नरोत्तम मनेरा चषक, त्या चषकामध्ये थोडासा फॉर्म आउट झाला होता, अर्थात फॉर्म हरवला होता. या महत्वाच्या सामन्यामध्ये राहुल या फलंदाजाकडून काय अपेक्षा, कारण तो तुमच्या संघाचा स्टार फलंदाज आहे. राहुलकडनं आम्हाला खूप अपेक्षा असतात आणि या स्पर्धेत त्याने त्याचा 100% परफॉर्मन्स देऊन आपल्या संघाला फायनलपर्यंत, म्हणजे जर राहुलचा परफॉर्मन्स चांगला असला तर जास्त चान्सेस असतात आम्हाला. तर आपल्या संघाचा ऑल द बेस्ट. तर शॉर्ट बॉक्समधून लूज असे नाणेफेक जिंकलेला बांद्रावती काले संघाच्या कर्णधाराने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केलेल्या आयडियल हवेदेव संघाला आम्ही घेऊन जातोय टॉक्स बॉक्समधून. सर्व आमच्या कॉमेडी बॉक्समध्ये जे सज्ज आहेत म्हणजे सहकारी समालोचक निश्चितच प्रमोद सडगे सर. धन्यवाद सुभाष सर. तर सामन्याला सुरुवात होताना आपण पाहतोय सुपर मॅच दोन संघांमध्ये रंगताना आपण पाहतोय. 38 धावांचं टार्गेट समोर ठेवलं गेलंय. अग्री राजा पिंपळास या संघासमोर पावशीला या संघाने. दोन संघांमध्ये आपल्याला सामना पाहायला मिळतो. 3 षटकांचे हे सामने आहे स्पर्धेच्या माध्यमातून. सेकंड राऊंड मध्ये 38 धावांचं टार्गेट समोर आपण पाहतो. कधी कधी छोटी धावसंख्या ही क्रिकेटमध्ये मोठी वाटू लागते, त्याचं कारण दडपण. दडपण न घेताना मात्र चांगल्या प्रकारची खेळी केली तर नक्कीच सुपर विजय मात्र संपादन होत असतं. त्याचं गोलंदाज यावेळेला दिनेश भोईर. बेस्ट ऑफ लक टीम दोन्ही संघांसाठी हार्दिक शुभेच्छा. पहिला चेंडू यावेळेला चेंडूला बॅक लेफ्टला उपयोग केला गेला आणि यावेळेला मात्र चेंडू सरळ निघून जातोय. मॅग्निफिसंट शॉट. 6 धावा होता. व्हेरी गुड बॅटिंग. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहोत. व्हेरी फर्स्ट बॉलला मात्र यावेळेला 6 धावा येताना आपण पाहतो. ज्या बॅटमधून सचिन मस्के हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो. जो वीरेंद्र सहवाग याच्या नावावर आपण पाहिलं तर 15 ते 16 वेळा मात्र ज्याने कारनामा केलेला आहे. पहिल्या चेंडूवर व्हेरी फर्स्ट बॉल खेळण्याचा षटकार मारण्याचा कारनामा केला. तर टेस्ट क्रिकेटच्या इतिहासामध्ये जर पाहिलं तर नक्कीच एकाच खेळाडूवर जो कारनामा आहे तो क्रिस गेल या खेळाडूवर ज्याने पहिल्या चेंडूवर षटकार मारला गेला होता. त्यावेळेला पुन्हा एकदा अटॅक केला जातो. चेंडू मात्र यावेळेला निघून जाईल का मारायचा. व्हॉलीबॉल प्रमाणे मात्र पास केला जातो. चेंडू सरळ चेंडू निघून जातो. 6 धावांकरता. व्हॉट शॉट. ऍब्सोल्युटली सुपर बॅटिंग. षटक क्रमांक पहिला. 38 धावांचा टार्गेट समोर. मात्र लवकरात लवकर सामना मात्र संपवण्याची जबाबदारी मात्र या ठिकाणी घेतलेली आहे असं म्हणायला हरकत नाही. 2 चेंडूचा खेळ झाला आणि धावसंख्या 12 धावसंख्येवर सुपर बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. अप्रतिम टेम्परामेंट विथ टायमिंग लाजवाब. यावेळेला करण्याचा प्रयत्न मॅचचा टोला गेला होता. चेंडू मात्र यावेळेला फाईन लागला जातो. डळमळतोय मात्र आय साईड सुपर पाहायला मिळाली. सुपर यावेळेला कॅच घेतली जाते आणि फलंदाज बाद होताना अप्रतिम सुंदर झेल. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहोत. जय बजरंग चषक 2017 मध्ये अप्रतिम आयोजन नियोजन ऑल इज वेल स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. तर 3 चेंडूंचा एकंदरीत खेळ झालेला आणि धावसंख्या जर आपण पाहिली तर 12 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. फर्स्ट ओव्हर प्रोग्रेस. तर पहिले षटक प्रगती पथावर आपण पाहतोय. 2 चेंडूवर सुपर बॅटिंग पाहायला मिळाली. अप्रतिम सचिन मस्के या फलंदाजाने बॅक टू बॅक 2 षटकार मारले गेले आणि फलंदाज बॅक टू डगआउट मध्ये होताना
3 चेंडूचा खेळ झाला आतापर्यंत 12 धावा स्कोरबोर्डवर लागला होता 38 धावांचा हे टार्गेट समोर ठेवलं गेलंय गोलंदाज पुन्हा एकदा कमबॅक करताना स्वतःला इम्प्रूव्ह करताना पाहायला मिळतोय दिनेश भोईर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येताना सुपर लेंथर लाईन पाहायला मिळते सरळ चेंडू निघून जातो यष्टिरक्षकाच्या ग्लोव्ज मध्ये हातामध्ये आपल्याला पाहायला मिळते अगेन्स्ट द टर्न खेळण्यापासून मजबूर केलं जातोय दिनेश भोईरा या गोलंदाजाकडून नवीन फलंदाज राज माळी हा फलंदाज आपल्याला पाहायला मिळतो 4 चेंडूंचा खेळ झाला धावसंख्या जाऊन पोहोचतो स्कोरबोर्डवर 12 धावसंख्येवर विजयासाठी अजून सुद्धा जर आपण पाहिलं तर 14 चेंडू तुमच्याकडे आहेत आणि 14 चेंडूंमध्ये अजून सुद्धा 26 धावांचा टार्गेट समोर आपल्याला पाहायला मिळतोय 14 चेंडू आणि 26 धावा फुटा असे चेंडूला कन्वर्ट केला गेला नाही लालच दिले गेले आणि यावेळेला गेम प्लॅन केला गेला आणि फलंदाज बाद होताना थँक्स मात्र धन्यवाद व्यक्त केला असेल दिनेश भोईर आणि फलंदाजाचा मात्र मैदानाच्या आतमध्ये ऑन द क्रीज आपल्याला पाहायला मिळते धावसंख्या 12 धावसंख्येवर आपल्याला पाहायला मिळते दिनेश भोईराला मात्र 2 सफलता मिळवल्या जातात 2 षटकार येऊन सुद्धा चांगल्या प्रकारचा कमबॅक केला आणि चांगल्या प्रकारचा उत्कृष्ट झेल आतापर्यंत 2 टिपण्यात यश मिळालं 5 चेंडूंचा खेळ झाला धावसंख्या 12 13 चेंडू आणि 26 धावा प्रति चेंडू मागे 2 धावेची सरासरी ही आपल्याला पाहायला मिळते प्रथम फलंदाजी करताना जो संघ आपण पाहिला पॉवर शेलार या संघाने 37 धावा हे टार्गेट 38 धावांचा टार्गेट समोर ठेवला गेला आणि त्याच्या प्रत्युत्तरात आतापर्यंत 2 चेंडूवर बॅक टू बॅक 2 षटकार पाहायला मिळाले आणि 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ होतो 2 गडी बाद 12 करण्याचा प्रयत्न अप्रतिम बॅक टू द बॉल केला जातोय एकदा कंप्लीट केली जाईल लॉंगऑफचा क्षेत्ररक्षक पुढे येतो तत्पूर्वी एकच धावांचा संबंध व्यक्त करावा लागेल गुड फिट गुड थ्रो धावसंख्या पहिल्या षटकांचा खेळ झाला आणि पहिल्या षटकांच्या अखेरीस 13 धावा या स्कोरबोर्डवर लागल्या जातात तर उर्वरित 12 चेंडू आणि 25 धावांचा टार्गेट समोर 12.50 च्या सरासरीने खेळावा लागेल 12 चेंडू आणि 25 धावा ऍब्सोल्युटली सुपर मॅच आपल्याला पाहायला मिळेल का या 2 संघांमध्ये आगरी राजा पिंपळास वर्सेस पॉवर शेलार हे 2 संघ आपण पाहतोय दिवस 15 फेब्रुवारीचा दिवस आपल्याला पाहायला मिळतो 1998 आजच्या दिवसात सॅमबॉक्स मात्र मार्क बॉचर 9th जो फलंदाज 9व्या क्रमांकावर आला आणि शतक ठोकण्याचा मान मिळवला होता तो आजच्या दिवसामध्ये 1998 ला धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या जाऊन पोहोचतो स्कोरबोर्डवर 13 रन 13 धावसंख्येवर आमचे गुणलेखक चांगल्या प्रकारची माहिती देताना ज्ञानेश्वर मुकादम धावसंख्या 13 12 चेंडू आणि 25 धावांचं लक्ष हे समोर तर 6 चेंडूंमागे कुठेतरी पार्टनरशिप करावी लागेल 2 फलंदाजांना शेवटचं षटक असेल त्यानंतर अटॅक करावा लागेल याचं कुठली गेम प्लॅन कुठली रणनीती मात्र केली जाते कारण क्रिकेटमध्ये हे डावपेच आणणं खूप गरजेचं असतं क्रिकेटच्या माध्यमातून प्रतिस्पर्धी संघाला जर तुम्हाला तेवढ्या धावातच रोखायचं असेल तर तुम्हाला गोलंदाजी चांगली करावी लागते तर फलंदाजी करताना तो टार्गेट जर समोर असेल तर नक्कीच त्या टार्गेटला अचीव करण्याची मात्र जिम्मेदारी तुमच्यावर असते 12 चेंडू आणि 25 धावा 12 balls remaining and 25 runs required to win. गोलंदाज यावेळी आकाश वारगडे मात्र हा फलंदाज आपण पाहतोय अप्रतिम ज्याने मात्र सुपर बॅटिंग सुद्धा केली गेली होती पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येताना पहिला चेंडू मात्र आकाश वारगडेचा चेंडूला खेळून काढला पायाचा यावर मात्र फ्लॅट अप अराउंड 6 दॅट वाज अ मॅग्निफिसंट बॅटिंग सुपर बॅटिंग 6 धावा एकंदरीत 19 झालेले 19 धावा अजून सुद्धा विजयासाठी 19 धावांचं लक्ष हे समोर अर्धा पल्ला पार केला जातोय धावांचा दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवर षटकार पाहायला मिळाला पहिल्या षटकातील पहिल्या चेंडूवर षटकार आपण पाहिला हे पक्के स्पष्ट केले जातात फलंदाज सचिन भोईर आणि दिनेश भोईर 2 फलंदाज आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये
राजमाळी अँड मयूर मस्के दोन फलंदाज आपण पाहतोय. मात्र सुपर बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते. आकाश वारगडे या गोलंदाजाला पहिल्या चेंडूवर षटकार पाहायला मिळाला. पुन्हा एकदा गोलंदाज आपला फुलटॉप चेंडू मात्र स्लॅप स्वीप करण्याचा प्रयत्न केला गेला. आडव्या पट्ट्याचा उपयोग केला होता. एक धाव कंप्लीट केली जाते. एकच धाव समाधान व्यक्त करावं लागेल आणि एका धावेनुसार धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 20. दोन फलंदाज आपण पाहतो. 20 धावा स्कोरबोर्डवर लागल्या होत्या. राजमाळी आणि मयूर मस्के हे दोन फलंदाज आपण पाहतो. उर्वरित तुमच्याकडे 10 चेंडू आहेत आणि 10 चेंडू मध्ये 18 धावांचं लक्ष समोर. 10 चेंडू आणि 18 धावा हे सामन्याचं समीकरण असेल. दोन पंच मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. भाऊ पाटील सर आणि विक्रम म्हात्रे सर या पंचांच्या भूमिकेत. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. आता मात्र डाकुर हाताचा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. राजमाळी याच्याकडून एक षटकार सहित 8 धावांचे खेळ करताना मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या 20 धावा. जास्तीत जास्त चेंडूला मात्र या ठिकाणी ओळखण्यात यश मिळवतोय तो राजमाळी हा फलंदाज. कारण पहिल्या क्रमांकावर जर आपण पाहिलं तर राहुल द्रविड मिस्टर डिफेंडेबल म्हणून ओळखला गेला ज्याने मात्र 31,458 चेंडू खेळण्याचा मान मिळवला. दुसऱ्या क्रमांकावर 29,327 चेंडू खेळण्याचा मान मिळवला तो सचिन रमेश तेंडुलकर. आणि तिसऱ्या क्रमांकावर जॅक स्कॅलिस अष्टपैलू ऑलराऊंडर मॅन फ्रॉम साऊथ आफ्रिका. धावसंख्या जर आपण पाहिली तर टप्पा होताना 9 चेंडू आणि 18 धावा. वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहोत. पुन्हा एकदा सामना नाट्यात रूपांतर होईल का, शेवटच्या मोमेंट पर्यंत रंगेल का, मात्र अशी चर्चा प्रेक्षकांमध्ये चालू असेल. 9 चेंडू आणि विजयासाठी 18 धावांचं लक्ष हे समोर आपण पाहतोय. एनिथिंग कॅन बी हॅपन इन क्रिकेट. काही केवळ घडू शकते या क्रिकेटच्या दुनियेमध्ये, परंतु क्रिकेट खेळणे मात्र मित्रांनो तुमच्या हातात आहे. 9 चेंडू आणि 18 धावा हे सामन्याचं समीकरण असेल. चेंडू द्यायचंय मैदानाच्या आतमध्ये. 9 चेंडू आणि 18 धावा. चांगले स्टँड्स आपल्याला पाहायला मिळतात. चहू बाजूने आपण पाहतोय प्रवेशद्वार आपण पाहू शकता जे येणाऱ्यांचं प्रत्येकाचं स्वागत केलं जात आहे या जय बजरंग 2017 मध्ये. आणि तो प्रवेशद्वार आपण पाहू शकता. गेटवे ऑफ इंडियाची आठवण येईल लगेच भारताचं प्रवेशद्वार म्हणून ओळखला गेला. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या 20. 9 चेंडू आणि 18 धावांचं लक्ष हे समोर आपल्याला पाहायला मिळतंय. सुपर मॅचच्या 2 संघांमध्ये 9 चेंडू आणि 18 धावा. 2 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. राजमाळी तर एका साईडला रुपेश पाटील हे 2 फलंदाज. 9 चेंडू 18 धावा. लाईव्ह टेलिकास्ट आपल्याला पाहायला मिळतात. SMD श्री मोरिया डिजिटल प्रोप्रायटर आपल्याला पाहायला मिळतात. आशिष गायकवाड, पंकज माळी, हरिदास पाटील अँड भूषण पाटील हे आपल्याला पाहायला मिळतात. तर अंपायरच्या भूमिकेत 2 तर नक्कीच आपण स्कोर सुद्धा पाहू शकता. इंडिया क्रिकेट ऍप वर आपण नक्कीच लाईव्ह जे अपडेट स्कोर पाहू शकता. धन्यवाद. नक्कीच प्ले स्टोअर मधून सुद्धा आपण डाउनलोड करू शकतो. तर सुपर मॅच आपल्याला पाहायला मिळते. ऑर्गनायझेशन आपण पाहतो. ऑल इज वेल ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. चला थोडीशी गाडी करा प्लीज. डोंट वेस्ट द टाइम प्लीज. मित्रांनो वेळ कोणाचं गुलाम नाही आहे. ज्याप्रमाणे घड्याळ त्याचं काम करतो. काटा सेकंद आपण पाहतोय. ज्याने घड्याळाचा शोध लावला पीटर हेनलेन जर्मनीचा व्यक्ती होता आणि ज्याने घड्याळाचा शोध लावला आज आपण त्याच्यामुळे घड्याळ पाहतोय. तर 1-1 मिनिट 1-1 सेकंद खूप महत्वाचा असतो क्रिकेटच्या माध्यमातून आपण पाहतोय. टाइम इज मनी. पैशाला ज्याप्रमाणे आपण महत्व देतोय तसंच क्रिकेटला सुद्धा महत्व द्या. सुपर मॅचच्या 2 संघांमध्ये रंगताना 9 चेंडू आणि 18 धावांचं टार्गेट हे समोर ठेवलं गेलंय. अजून सुद्धा सामना बॅलन्सिंग आहे. इंटरव्ह्यू विकेट जर पडला तर नक्कीच कुठेतरी सामना आपल्याला झुकताना पाहायला मिळेल. परंतु एका साईडला एकेरी दोरीवर जर भर दिली तर नक्कीच सामना आपोआप झुकू शकेल. वेळेला चेंडू सरळ निघून जातोय निर्धावच्या स्वरूपात. ही गोलंदाजीची क्लास क्वालिटीची गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. स्टँडर्ड क्रिकेट आपण पाहतो भिवंडी तालुक्यामध्ये. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावसंख्या जाऊन पोहोचते 20-20 या धावसंख्येवर. अजून सुद्धा 8 चेंडू आणि विजयासाठी 18 धावांचं टार्गेट आहे समोर. 8-18 असं सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळते. काउंटडाऊनला सुरू होताना पुन्हा एकदा गोलंदाज आकाश वारगडे गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय.
यावेळेला करायचा प्रयत्न पूल केला जातो चेंडू निघून जाईल बॅकवर्ड स्कोअर लेगचे क्षेत्ररक्षक पुढे होतोय हवे चेंडू मात्र चांगला जज केला गेला आणि फलंदाज बाद होताना गुटक्याच्या ऑफ क्वालिटी फलंदाज बाद होतो धावसंख्या स्थिरावली जाते 7 चेंडू 18 धावा काला है झूठ का अरे कौन कहता है मुंह काला तर विजयासाठी 7 चेंडू आणि 18 धावा स्टार्ट चांगली झाली होती 13 धावा आल्या होत्या पहिल्या षटकामध्ये त्यानंतर दुसऱ्या षटकात पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर त्यानंतर एकच धाव फक्त पळून काढली गेली आणि त्यानंतर चांगली गोलंदाजी स्वतःला इम्प्रूव्ह करताना इट इज नो नेव्हर लेट टू माइंड सुधारण्याला कधीच उशीर होत नसतो खेळाडूंकडून आणि त्याचं प्रात्यक्षिकरण आपल्याला पाहायला मिळालं ऍक्शन स्पीक लाउडर दॅन वर्ड्स आणि आकृतीपेक्षा तुमची कृती खूप महत्त्वाची आहे क्रिकेटच्या माध्यमातून आणि त्याचंच पृथक्करण प्रात्यक्षिकरण करताना ब्युटीज ऑन स्किन डीप वैविध्यपूर्ण गोलंदाजी करणं खूप गरजेचं असतं कारण आजकालचं क्रिकेट खेळ तर वाचेल या तंत्रावर आजकालचं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय तुम्ही चांगला परफॉर्मन्स करा आणि प्लेइंग 11 मध्ये जागा पक्की करा मात्र अशा प्रकारचं क्रिकेट आजकाल आपल्याला पाहायला मिळते पुन्हा एकदा गोलंदाज ह्या वेळेला डबल मॅन मध्ये होता सुपर लेंथ लाईन ऍब्सोल्युटली सुपर डिलिव्हरी षटक क्रमांक 2 समाप्तीवर 2 षटकांचा खेळ झाला धावसंख्या जाऊन पोहोचते स्कोर बोर्डवर 20 या धावसंख्येवर मात्र विजयासाठी 6 चेंडू आणि 18 धावांचा टार्गेट लक्ष्य आव्हाने आपल्याला पाहायला मिळते 6 चेंडू 18 धावा चला टीम मीटिंग करू नका प्लीज नो मीटिंग नो टाइम कर्णधार जरा तुम्हाला सूचना करेल प्लीज लगेच क्षेत्ररक्षण सजून घ्या 6 चेंडू आणि 18 धावा पहिल्या चेंडूवर जर षटकार आला तर नक्कीच कुठेतरी क्वालिटी क्रिकेट आपल्याला पाहायला मिळेल त्याचं कुठल्या प्रकारची फलंदाजी मात्र केली जाईल मोठे फटके मारण्याच्या प्रयत्नात फलंदाज आपल्याला पाहायला मिळाले आणि फलंदाज बाद होताना 3 षटकार तब्बल आले आणि त्यानंतर 2च धावा पळून काढल्या जातात आणि बाकीचे निर्धाव चेंडू आणि गडी बाद झालेले आहेत म्हणजे जवळजवळ जर आपण पाहिलं तर 1 षटक हे निर्धावच गेलेलं आहे असं म्हणायला हरकत नाहीये कारण 6 चेंडू हे मात्र खेळले गेले आणि त्यानंतर 6 चेंडू हे मात्र विकेट आपल्याला पाहायला मिळाले आणि निर्धाव चेंडू पाहायला मिळाले कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळणं खूप गरजेचं असतं कारण प्रोफेशनल क्रिकेटर जे आपण पाहतो जे कॅल्क्युलेशन क्रिकेट खेळतात 6 चेंडू आणि 18 धावा 6 balls remaining and 18 runs required to win 6 चेंडू आणि 18 धावांचं लक्ष्य हे समोर चला गोलंदाजी मार्कवर येताना आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाज हरिकेश सिंग गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळते 6 चेंडू आणि 18 धावांचं लक्ष्य हे समोर आपल्याला पाहायला मिळतंय गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतोय 6 चेंडू आणि 18 धावा गोलंदाज हरिकेश सिंग गोलंदाजी मार्कवर येताना राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करण्यासाठी सज्ज सामना करेल तो फलंदाज अनंत म्हस्के पहिला चेंडू यावेळेला अप्रतिम सबमरिंग डिलिव्हरी चेंडू खाली निघून जातोय अप्रतिम सुपर लेंथ लाईन पाहायला मिळते ही क्लास क्वालिटी गोलंदाजाची ओळख असते कारण ग्लेन मॅग्रा त्याने म्हटलेलं आहे ज्याला कबूतर या नावाने मात्र ओळखला गेला ज्याने शेनवॉर्न याने मात्र नाव ठेवलं गेलं होतं कारण त्याचे पाय जर आपण पाहिले तर कबूतर सारखे होते म्हणून त्याला मात्र कबूतर हे नाव ठेवलं गेलं होतं ग्लेन मॅग्रा त्यांनी सांगितलं जर तुमच्याकडे स्विंग नसतील तर तुम्ही ऑफ स्टंप टू ऑफ स्टंप गोलंदाजी करा लेंथ टू लेंथ गोलंदाजी करा तर नक्कीच तुम्ही एक चांगला गोलंदाज बनू शकाल पुन्हा एकदा गोलंदाज राईट आर्म विकेट यावेळेला करण्याचा प्रयत्न बॅकलेफ्टचा उपयोग केला जातो पुल करण्याचा प्रयत्न मात्र यावेळेला सक्सेसफुल होत नाही फलंदाज बाद होताना 4 चेंडू आणि विजयासाठी 18 धावांचा लक्ष्य समोर कमांड तर 4 चेंडू आणि विजयासाठी 18 धावांचं टार्गेट आहे समोर धावसंख्या जर आपण पाहिली तर ठप्प होऊन राहतो 20 4 चेंडू आणि 18 धावा सुपर लेंथ लाईन पाहायला मिळते हरिकेश सिंग या गोलंदाजाची रिलीज ऑफ द डिलिव्हरी क्लास पाहायला मिळते बॅक ऑफ द हँडचा परिपूर्ण उपयोग करतोय पुन्हा एकदा गोलंदाज हरिकेश सिंग गोलंदाजी मार्कवर शॉर्ट लिमिट ऑफ घेतला जातोय
रमन लांबा यांची मात्र आठवण करून दिली जाते त्या शॉर्ट सेली मिड ऑफला मोहम्मद कैफ चेतेश्वर पुजारा या करण्याचा प्रयत्न गुटकाज ऑफ क्वालिटी फलंदाज बाद होताना पाहायला मिळतो तर हरिकेश सिंग इज ऑन हॅट्रिक दिगंबर पाटील एक जुने जनते खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात धावसंख्या जर आपण पाहिली तर 20 धावा हरिकेश सिंग इज ऑन हॅट्रिक वर पोहोचला जातोय अप्रतिम गोलंदाजीचं पृथ्थकरण पाहायला मिळतंय 38 धावांचा टार्गेट समोर होता पहिल्या षटकात 13 धावा आल्या होत्या असं वाटलं होतं की सामना थोडासा लवकर आटोपेल परंतु यावेळेला मात्र प्रेशर ऑफ सिच्युएशन आपण पाहतो प्रतिस्पर्धी संघ आगरी राजा पिंपळास या संघावर अप्रतिम अलंग कार्पेट खेळला जातोय ड्राईव्ह केला जातोय चेंडू निघून जातो लॉंगॉनला सुंदर क्षेत्ररक्षण तेवढी सुरेख फेकी होताना मात्र एकच धाव समाधान व्यक्त करावं लागेल आणि एका धावेनुसार धावसंख्या 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर 21 या धावसंख्येवर आपण पाहतोय 2 चेंडू तुमच्याकडे आहेत आणि 2 चेंडू मध्ये 17 धावा मात्र 2 षटकार आले तरी सुद्धा विजय प्राप्त होऊ शकणार नाही 5वा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येताना जो गोलंदाज आपण पाहतोय हरिकेश सिंग 2 संघांमध्ये हा सामना आपल्याला पाहायला मिळतो सेकंड राऊंड मधला आगरी राजा पिंपळास वर्सेस पॉवर शेलार यावेळेला करण्याचा प्रयत्न केला गेला ऑन साइडला एक धाव कंप्लीट केली जाते एकच धाव समाधान व्यक्त करावं लागतंय आणि एका धावेनुसार मात्र हळूहळू मात्र विजयाचा सुगंध दरवळताना पॉवर शेलार या संघाकडे शेवटचा चेंडू आणि अंतिम चेंडू आपल्याला पाहायला मिळतो यानंतर लगेच सामना सुरुवात होईल उद्याचा शेवटचा आणि अंतिम दिवस आपण पाहू शकाल क्वार्टर फायनल सेमीफायनल फायनलच्या मॅचेस उद्याच्या दिवसात आपल्याला पाहायला मिळतील पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येताना राईट आर्म ओव्हर द विकेट यावेळेला मात्र वरती चेंडू सरळ चेंडूला दुकान लावला जाईल का मात्र 2 क्षेत्ररक्षक पाहत राहिले आणि यावेळेला मात्र विजयी संपादन करताना जो संघ पाहायला मिळतो पॉवर शेलार कॉंग्रॅच्युलेशन अँड हार्ड लक आगरी राजा पिंपळास आपण आलात संघ क्रीडा करा त्याबद्दल आपले सुद्धा आभार व्यक्त करतो तर मॅन ऑफ द मॅचचा आगदार ठरतोय आउटस्टँडिंग परफॉर्मन्स हरिकेश सिंग मॅन ऑफ द मॅचचा आगदार आहे कम ऑन द स्टेज ऑन टेक युअर ट्रॉफी चला क्षेत्ररक्षण